नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. मुलांना लावायच्या सवयी याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सवयी आपण बघत आहोत. तर त्यात एक आणखीन महत्त्वाची सवय आहे पत्र लिहिण्याची सवय. संवाद साधणं ही खरं तर कला आहे, परंतु ही कला प्राप्त करण्यासाठी किंवा मुलामध्ये ही कला येण्यासाठी सुरुवातीला संवाद साधण्याची वेगवेगळी माध्यमं मुलांना कळायला हवीत. त्यातील एक अत्यंत शक्तिशाली माध्यम म्हणजे लिहिणं, पत्र लिहिणं. जेव्हा मुलं लिहितात, पत्र लिहितात किंवा आपली मतं लिहितात, त्यावेळेस खरं तर ते स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या मनाला ऑर्गनाईज करतात, आपल्या विचारांना दिशा देतात. या माध्यमातून मुलांची जडणघडण होत असते, मुलांचा विकास होत असतो. मग ही पत्र लिहिण्याची सवय मुलांना काय देऊन जाईल? तर पत्र लिहिणं म्हणजे संवाद साधणं. संवाद साधण्याचं हे एक माध्यम आहे, हे मुलांना कळेल. याद्वारे मुलं आपली भावना व्यक्त करायला शिकतील आणि भावना कशा व्यक्त करायच्या याचं देखील शिक्षण त्यांना आपोआप मिळायला सुरुवात होईल. ही सवय मुलांना लिखाणात गोडी तयार करायला नक्कीच उपयोगी पडेल. अनेक जण ज्यांनी लेखक म्हणून कार्य केलेलं आहे, त्यांनी सुरुवातीला ही पत्र लिहिण्यापासूनच त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. ही सवय मग आपण कशी लावायची? तर लहान मुलांना पत्र लिहिल्यानंतर त्याचा प्रवास कसा होतो, पोस्टमन कसा आणून देतो, म्हणजे आपण लिहितो, त्याच्यानंतर आपण पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट बॉक्समध्ये टाकतो, तिथून पुढं ते कशा पद्धतीनं तो प्रवास चालतो आणि पोस्टमन आपल्यापर्यंत कसा आणून देतो, हा पूर्ण प्रवास त्यांना आपण समजून सांगायचा. मग प्रात्यक्षिक म्हणून म्हणजे एक उदाहरण किंवा प्रात्यक्षिक म्हणून प्रॅक्टिकल करून दाखवायचं. मुलासमोर आपण स्वतः एक पत्र लिहायचं आणि पुन्हा त्याला उत्तर मिळेल अशा पद्धतीने व्यवस्था करायची. मग जेव्हा त्याचं उत्तर येतं तेव्हा त्या मुलांना खूप आनंद होतो आणि मग पत्र लिहिण्यास ती मुलं उद्युक्त होतात. अनेक मोठ्या मुलांनी लिहिलेली पत्र, त्याच्यावरची पुस्तकं याचा संदर्भ मुलांना समजवून सांगा. घरात कोणाचाही वाढदिवस असेल तर मुलांना चिठ्ठीतून, पत्रातून, कागदातून शुभेच्छा द्यायला सांगा. त्यावर चित्र काढायला सांगा. शाळेतील शिक्षकांच्या वाढदिवसाला किंवा शिक्षक दिनाला मुलांना पत्रातून संदेश द्यायला सांगा आणि मग त्यांचे कौतुकही करा. मुलं जेव्हा एखादं गोष्टीचं पुस्तक वाचतील तेव्हा त्या लेखकाला पत्र लिहून किंवा ईमेल लिहून ते आवडल्याचं कळवायला सांगा. मग अनेकदा लेखक किंवा त्या प्रकारचे लोक अशा पत्रांना उत्तरं देतात. ते बघून मुलांना अशी पत्र लिहायला अत्यंत आवडेल. लहानपणी मी पण नेहमी हे पत्र लिहायचे किंवा TV सिरियलमध्ये जे प्रश्न वगैरे विचारले त्यांची उत्तरं वगैरे लिहून पाठवायचे आणि मग त्याचं उत्तर वगैरे आलं तरी आपल्याला खूप आनंद होतो. दर रविवारी आपण एक पत्र लिहायचं. ही जर पद्धत आपल्या घरात सुरू केली तर काही दिवसात, काही आठवड्यात आणि काही महिन्यात आपल्या मुलांना ही सवय लागेल आणि त्या पत्राचं उत्तर कधी येते याची मुलं वाट बघतील. अर्थात लिहिणं आणि वाचणं या दोन्ही सवयी त्यांच्या डेव्हलप होतील. अर्थात त्या पत्राचं उत्तर मिळतंय त्याच्यामुळं त्यांचा तो उत्साह वाढेल आणि वाट बघणं आणि ते वाचणं आणि त्याच्यात काय उत्तर आहे, मग त्याच्यानंतर मी परत काय लिहावं यात त्यांची विचार प्रक्रिया सुद्धा काम करेल. मुलांनी लिहिलेली मग पत्र, ईमेल्स याचा संग्रह करून ठेवायचा आणि आलेल्या पाहुण्यांना किंवा त्यांच्या फ्रेंड्सला किंवा शाळेत त्यांच्या म्हणजे सगळ्या ठिकाणी त्यांचं ते दाखवायचं आणि कौतुक सर्वांसमोर ते करायचं. मग आपण स्वतः लिहिलेली ती पत्र मुलांनी बघितली आणि सर्वांनी त्यांचं कौतुक केलं, मग मात्र त्यांना खूप आनंद होतो. आणि लहानपणी असं पत्र लिहिणारी ही ही मुलं पुन्हा मोठी कार्य करतात आणि पुन्हा त्यांची ती लेखनशैली डेव्हलप झाल्यामुळे भरपूर असं छान ते पुढे चालून लिखाण करतात. धन्यवाद.